वादळी वारा आहे. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bent face flamed by the light. नमस्कार मित्रांनो, मी निलेश दोरी जनआधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो. आज आपण मुंबईवरून पुण्याला चाललेलो आहोत टू व्हीलर बाईकनी. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरूंचं देखील दर्शन घ्यायचं आहे. तसंच आपण जो ड्रोन घेतला आहे त्या ड्रोनची देखील विधिवत अशी पूजा करून तो ड्रोन वापरायचा आहे आपल्याला. आणि देवांचे देव महादेव निळकंठेश्वर यांच्या समोर हा ड्रोन ठेवायचा आहे, पूजा करायची आहे. त्यानंतर ड्रोन उडवण्याचा श्री गणेश आपण करणार आहोत आणि नवीन जे ब्लॉग बनवायचे आहे वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला भेट द्यायची आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आता मुंबईच्या बाहेर देखील जे काही प्रेक्षणीय स्थळ आहे त्या ठिकाणी आपण ब्लॉग बनवणार आहोत, ड्रोन उडवणार आहोत, त्या ठिकाणची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कामाची आपल्याला आता सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण आता मुंबईवरून पुण्याला निळकंठेश्वर जे देवस्थान आहे, देवभूमी, त्या ठिकाणी आपण बाईकने जाणार आहोत. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. आपण सकाळी निघणार होतो परंतु अर्जंट एक काम होतं त्यामुळे आपण थांबलेलो. परंतु पुण्यावरून फोन यायला लागले की गुरुपौर्णिमा आहे, तुम्ही आलाच नाही. त्यामुळे आपण आता ते काम दुसऱ्यांवर सोपवून आपण निघत आहोत. पहिल्यांदाच असा व्हिडिओ मी बनवत आहे. आता आपण घराजवळ निघावले. आता फिल्टरपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. फिल्टरपाडा, त्यानंतर पवई, LNT, हिरानंदानी, घाटकोपर, पनवेल आणि जुना मुंबई पुणे एक्सप्रेस, खंडाळा, त्यानंतर लोणावळा आणि त्या ठिकाणावरून पावना डॅम असा शॉर्टकट मार्ग आपण मारणार आहोत. शॉर्टकट मार्गाने आपण जाणार आहोत. आणि मुंबईवरून जे आपले आता प्रेक्षक असतील त्यांना देखील हा जो शॉर्टकट मार्ग आहे तो देखील हा व्हिडिओ आमचा बघितलास त्यांना देखील हा शॉर्टकट मार्ग समजू शकतो. या मार्गाने 4 व्हीलरने देखील जाऊ शकतो आणि कमीत कमी 1-1.5 तासाच्या अंतरामध्ये फरक पडतो. आपण ज्या ठिकाणी चाललो आहे जे निळकंठेश्वर देवस्थान आहे पुण्याला, त्या ठिकाणी जाण्यासाठी 1 तासभराचा या मार्गाने फरक पडतो.
पावसाची रिमझिम थोडी सुरू झालेली आहे आणि आपण आता फिल्टर पाण्याच्या बाहेर निघतोय आणि जी बॅग घेतलेली ती जास्तच वजन झालेली, त्यामुळे आपण ती पुढे हँडलला अशा प्रकारे बांधलेली आहे. फारच वजन आहे, त्यामध्ये कपडे आहेत, ड्रोन आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी भेट घेतलेली ती देखील आहे. बाकी जे शूटिंगचं सामान आहे, बॅटरी, चार्जर वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे बॅग जास्तच वजन झाली होती, म्हणून आपण अशी पुढे बांधली आहे. आणि आता पुढे गेल्यावर अभिषेकचं सामान देखील पुण्याला घेणार आहोत. ते अजून एक बॅग ती देखील वाढणार आहे. ट्रॅफिक सुरू झाले आहे, पाऊस देखील सुरू झाला आहे, बारीक बारीक पाऊस पडतोय. मुंबईची ट्रॅफिक म्हणून आम्ही सकाळी निघणार होतो 6-7च्या दरम्यान, परंतु काही कामानिमित्त उशीर झाला. गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे राहवलं नाही घरी की आज नाही जायचं, गुरूंचं दर्शन घ्यायचं, निळकंठेश्वरांचं दर्शन घ्यायचं. ट्रॅफिक भरपूर जास्त जाम झाली आहे मुंबईची ट्रॅफिक. पाऊस मोठा झाला. पाऊस भिजवणार बहुतेक, बस पण आज घुसलाय टर्न मारायला. रेनकोट घालण्यासाठी थांबावं लागेल. सगळे थांबले, आपण पण थांबलो. आपल्याला निघून 1 तास झाला. 12:30ला आपण निघालेलो. दीड वाजले आहेत. भरपूर ट्रॅफिक मिळाली आणि मध्ये मध्ये पाऊस देखील येत होता, त्यामुळे 1 तास आपला असाच गेलेला. आपण आता मुंबईतच आहोत. घाटकोपर पर्यंत आपण आलेलो आहोत. आपल्याला रात्री पोहोचण्यासाठी 9 वाजतील एकंदरीत असं चित्र आहे सध्या तरी. पण गाडी 80च्या वर नेत नाही. 80 पर्यंत ठीक आहे, 80च्या वर स्पीड नेत नाही आहे. आपण आरामात जायचं आपल्याला. हे बघा, हे असे वादविवाद. कोकली गाडी वाटते. आता आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहोत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लागला आपल्याला. पुढे वाशीचा ब्रिज लागेल. हे व्हिडिओ बघतो त्यांना माहिती देतो की जे पुण्याला जे निळकंठेश्वर जे देवस्थान आहे ते मुख्य करून व्यसनमुक्तीसाठी प्रसिद्ध आहे. आजपर्यंत कमीत कमी 2 करोड ते 2.5 करोडच्या वर लोकांची या ठिकाणी व्यसनमुक्ती झालेली आहे. दारू, चरस, गांजा हे जे काय व्यसन आहे त्यापासून या ठिकाणी जे भाविक आहेत ते येतात. महादेवांचं मंदिर आहे, नंदी आहे, त्या नंदीवर हात ठेवून महादेवांना साक्षी ठेवून या ठिकाणी व्यसनमुक्ती केली जाते. हे मंदिर जे आहे ते सर्जे मामा म्हणून होते, गुरुवर्य सर्जे मामा. त्यांना या ठिकाणी साक्षात्कार झाला. ते फॉरेस्ट मध्ये कामाला होते आणि कामानिमित्त या जागेवर आले होते ते पुण्याला, आणि त्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला. महादेवांनी त्यांना हे व्यसनमुक्तीचं कार्य हाती घेण्यासाठी सांगितलं आणि तेव्हापासून ते अविरत असं हे व्यसनमुक्तीचं कार्य हाती घेतलंय त्यांनी. आज ते आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांचे जे चिरंजीव आहेत बाळासाहेब सर्जे, ज्यांना भाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत, भाऊ म्हणून आम्ही सगळे त्यांना बोलतो,
आणि मामांच्या मागे आज ते हे देवस्थान चालवत आहेत, बरीच मेहनत करत आहेत आणि भाविकांबरोबर अत्यंत नम्रतेने आणि सगळ्यांच्या मुंबईत आले का ते घरी येतात. आमच्या देखील ते घरी आलेले आहेत यापूर्वी आणि सर्व भाविकांना सोबत घेऊन लोकांच्या समस्या ऐकून त्यामधून मार्ग काढून लोकांना मदत करतात ते. आणि आज देखील हे मंदिर अविरत आपली सेवा देत आहे. आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीचं कार्य सुरू आहे. तसेच जे भाविक या ठिकाणी येतात त्यांना या ठिकाणी मोफत महाप्रसादाची म्हणजे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. राहण्याची झोपण्यासाठी जे काही अंथरुण वगैरे लागतात ते देखील या ठिकाणी दिली जातात. आणि मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा या ठिकाणी भाविकांची सेवा केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. व्यसनमुक्त केलेले जे काही भाविक आहेत त्यांची श्रद्धा आहे या देवस्थानावर. वाशीचा ब्रिज लागेल. मुंबईच्या बाहेर आपण निघतोय आता. मुंबईच आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. ट्रॅफिक काय समजत नाही आज. भरपूर जागेवर ट्रॅफिक आहे. खड्ड्यांमुळे झाले. अरे बापरे बाप. वाले हैरान परेशान करते हैं. मुंबई विमानतळ. आता ही अशी बॅग मित्रांनो आपण बांधली आहे. पुढे आपल्याला बॅग ठेवली तर थोडा त्रास होत होता आणि शूटिंग देखील बरोबर येत नव्हती. मजबूत लागली आहे बॅग. महत्त्वाचं म्हणजे याच्यात ड्रोन आहे म्हणून भीती वाटते. हा जुना मुंबई पुणे महामार्ग. आपल्याला खोपोली लागेल. खोपोलीच्या नंतर खंडाळाच्या नंतर लोणावळा मधला जो मार्केट आहे त्या मार्केट मधून आपल्याला जायचं. तर पेट्रोल आहे. पेट्रोल आपण पुण्यात गेल्यावर भरूया. कुठेतरी खाण्याचा जेवणाचा पोटपूजेसाठी बंदोबस्त करावा लागेल. जेवणाची वेळ झालेली आहे. भूक लागली आहे. परंतु या ठिकाणी व्हेज हॉटेल तर कुठे दिसत नाही आहे. नाश्ता करावा लागेल. खोपोली 27 किलोमीटर, लोणावळा 43, पुणे 106 किलोमीटर दाखवत आहे. विचार करत असाल की निळकंठेश्वर जे मंदिर आहे पुण्याला त्या ठिकाणी आम्ही का जात आहे आणि त्या ठिकाणी असं काय आहे, तर मी सांगतो की मला म्हणजे हे बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारची म्हणजे कमीपणा वाटत नाहीये, लाज वाटत नाही की मी स्वतः ड्रिंक करायचो. आज 13-14 वर्ष झाली मी या निळकंठेश्वर मंदिरामध्ये व्यसनमुक्ती केली आणि त्यावेळेस पासून मला
एक जीवनामध्ये एक चांगला मार्ग सापडला. त्यानंतर मी या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आलो आणि भरभरून दिले मला देवानी. आपण आता खोपोलीला आलेलो आहोत आणि 4 वाजत आले. काय जेवणाचा काय आपल्याला काय जेवण आज काय मिळत नाही बहुतेक. खोपोलीमध्ये एवढे चायवाले आहेत, त्यांच्याकडे चाय किंवा कॉफी घेऊ आपण. 9-10 वाजणार बहुतेक. हे खोपोलीमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जिरे मुकुट शोभा वाढवते खोपोलीची. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा खोपोलीमध्ये. आता खोपोलीमध्ये ट्रॅफिक भेटलं. खोपोलीमध्ये पण आपल्याला काय चाय भेटत नाही बहुतेक. खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, प्रसिद्ध असा आश्रम आहे. यापूर्वी आपण त्या ठिकाणी भेट दिलेली, परंतु त्यावेळी आपण काय व्हिडिओ वगैरे असं बनवलं नव्हतं. आता आपल्याला थोडा उशीर झाला. आपण येताना त्या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करू. सुंदर अशी जागा आहे ती देखील. आणि जर वातावरण व्यवस्थित असलं तर आपण ड्रोन उडवू. आता जाताना तर आपल्याला जोपर्यंत आपण ड्रोन मंदिरात नेत नाही, पूजा करत नाही, तोपर्यंत ड्रोन इथे उडवणार नाही आहे. येताना आपण लवकर त्या ठिकाणाहून लवकर निघण्याचा प्रयत्न करू. आणि आताच मी फोन केलेला तर माहिती मिळाली की पुण्याला भरपूर पाऊस पडतोय. मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या डोंगरावर ड्रोन उडवण्याची परिस्थिती बिकट आहे त्या ठिकाणी. ढगाळ असं वातावरण आहे. आपण निघालो तर थोडा वेळ फक्त मुंबईमध्ये आपल्याला ऊन पाहायला मिळालं. बाकी आपण निघालो तेव्हापासून आपल्याला ढगाळ वातावरणच दिसून येतं. आणि ह्या ठिकाणी तर खरोखर ढगाळ वातावरण आहे. संपूर्ण ढगाने वातावरण आच्छादून टाकलेलं आहे असं दिसतंय. चार वाजले, आपण खोपोलीलाच पोहोचतोय आता. बऱ्याच ठिकाणी आपण थांबलो, त्या ठिकाणी शूटिंग केली. त्यानंतर आपल्या हा जी बॅग आहे तिचा विषय होता. गाडी पण आपण स्लो चालवतोय. पहिल्यांदाच आपण अशा प्रकारे हेल्मेटला मोबाईल लावून शूटिंग करतोय, त्यामुळे आपल्याला गाडी देखील पळवण्यासाठी भीती वाटते. एकदा सराव झाला, व्यवस्थित आपल्याला समजलं की मोबाईलच्या ग्रिपमध्ये व्यवस्थित बसतोय, तर मग आपण पुढे ज्यावेळी आपण अशी शूटिंग करायला घेऊ त्यावेळी आपल्याला अनुभव होईल. आता आपल्याकडे अनुभव नाही आहे, पहिल्यांदाच आपण हे असं करतोय, त्यामुळे कुठे आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. उशीर झाला तरी चालेल, तसंही लवकर जाऊन काय उपयोग तर नाहीये, कारण आपल्याला काळोखच पडणार आहे. आपल्याला मंदिरात जाण्यासाठी काळोखच होणार आहे. आणि त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय असं माहिती मिळाली. ह्या गेटने आपण आत गेलो तर गगनगिरी महाराजांचं जे मठ आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे. खोपोली नगर परिषदात आपले सहर्ष स्वागत करीत आहे, त्याचा बोर्ड आहे. या निळकंठेश्वर देवस्थानाने चांगली भाविकांची त्या ठिकाणी चांगली सोय असते, जेवणाची व्यवस्था असते. परंतु काय त्या ठिकाणी ज्या भाविकांची व्यसनमुक्ती झाली आहे, 2-2.5 करोडच्या वर आहेत ते भाविक, परंतु जे एकदा व्यसनमुक्ती करून गेले त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचं जाणवत आहे.
पुन्हा त्या ठिकाणी येत नाहीत, देवस्थानाकडे लक्ष देत नाहीत. गरज सरो आणि वैद्य मरो अशी आता ही हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये हीच परिस्थिती आहे. आमच्या स्वतःच्या घरामध्ये ही परिस्थिती आहे. ज्या देवाने एवढं भरभरून दिलं त्या देवासमोर 2 मिनिटं उभं राहून हात जोडायला देखील आमच्या घरातले तयार नाही आहेत. बाकीच्यांचं आपण काय सांगणार. आता खंडाळा येईल. खंडाळा इथून 4-1 किलोमीटर दाखवत आहे. या मोबाईलची बॅटरी देखील उतरत आली आहे. पॉवर बँक तर आहे, परंतु आता लावणार कधी, शूट कशी करणार. कमीत कमी अर्धा तास तरी लागेल चार्जिंग व्हायला. अर्धा तास लोणावळ्याची शूटिंग करायची आहे. तरी आपण नेट बंद केला आहे, पॉवर उतरेल म्हणून. थंडगार हवा आहे, थंडी वाजते. मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणचं वातावरण पूर्ण वेगळं आहे. मुंबई मधल्या आणि इथल्या वातावरणामध्ये जमीन आसमानचा फरक. मजा करतात लोक. शनिवार रविवारी मला बहुतेक जास्त गर्दी असणार या ठिकाणी. ट्रॅफिक जाम करून ठेवले. हा जुना मुंबई पुणा रोड. आणि हा नवीन. आपण खंडाळ्याला पोचलो. रेंगाळत का होईना पण खंडाळ्याला आपण आलो. जेवण पण मिळालेलं नाही आहे. सकाळी नाश्ता करून निघालो. नशीब पुढे काहीतरी नाश्ता, चहा नाश्ता घेतला. किती असेल विचार करा. आता एवढे ऑफ सीझनला हो पर्यटन मजा घेतात आहे. पावसाची, वातावरणाची, धुक्यांची. आपण देखील 2 मिनिटं थांबून या ठिकाणी चित्रीकरण करूया. सुंदर असे दृश्य आहे. यापूर्वी बऱ्याच वेळा आपण या ठिकाणावरून गेलो, फोटो काढले, शूटिंग केली, परंतु आता आपण हे YouTube मध्ये टाकणार आहोत.
पहिला आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग म्हणून हा पहिलाच आहे आपला. दरड कोसळू नये म्हणून प्रशासनाने घेतलेली खबरदारी आहे. झालं, ट्रॅफिक सुरू झालं. वाहतूक कोंडी का आपली पाठ सोडत नाही. काय पुढे काय झालंय वाटतं. ट्रॅफिक इथूनच आपल्याला राईड जायचं. या ठिकाणावरून राईटने आपल्याला जायचं आहे. इथून आपल्याला राईड घ्यायची आहे. थंडगार वातावरण आहे. आय लव लोणावळा. चिक्की, लोणावळ्यामध्ये चिक्की फेमस आहे. लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक मिळणार आहे आपल्याला. एकदा या ट्रॅफिक मधून आपण बाहेर निघालो तर पुढे पुढे रस्ता अरुंद आहे. पावना डॅमच्या तिथे रस्ता अरुंद, रस्ते व्यवस्थित आहेत. पण रस्ते अरुंद आहेत, पण असं ट्रॅफिकचा काय विषय नाही. पण आता ही एवढी ट्रॅफिक निघून गेली. या ट्रॅफिक मधून एवढं निघून गेलो आपण तर पुढे लवकर जात आहे. आता वाटतंय सकाळी लवकर निघालो असतो तर बरं झालं असतं. जाताना काळोख होणार, शूटिंग पण करू शकत नाही, पाऊस असणार, सामान पण आपल्याकडे जास्त आहे. अजून अभिषेकचं सामान घ्यायचं आहे. लोक माझ्याकडेच बघतात.
काय लावलंय आणि काय करतोय. तरी एक बरं आपल्या गाडीवर प्रेस लिहिलेला आहे. एवढं काय प्रेस वाले आहेत. आपली गुरुपौर्णिमा बहुतेक उद्याच होईल. या हिशोबात आपल्याला अडचणी येतात आहेत, अडथळे येतात आहेत. हे लोणावळा स्टेशन, रेल्वे स्टेशन. पुढे पुढे गोमाता, गोमातानी रस्ता अडवून ठेवला. हे रेल्वे स्टेशन. लोणावळा रेल्वे स्टेशन. या ठिकाणी देखील शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या डंपरच्या पुढे जावं लागेल. हा डंपर मुळे जाम झालं. डंपर मुळे जाम झालेला आहे आणि रस्त्यात गाडी लावली आहे. स्थानिक लोक का ऐकत नाही. सगळीकडेच प्रश्न, सगळीकडेच आहे. स्थानिक असतं तर त्यांची थोडीफार तर दादागिरी असणारच. सगळीकडेच हा प्रॉब्लेम. फार मेहनत करतोय मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर काय आवडेलच आपल्याला. हा व्हिडिओ आयुष्यात पहिल्यांदा ड्रोन उडवणार आहे आम्ही. गुरुपौर्णिमा पण आहे. सगळे योग जुळून आलेत. आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची एक इच्छा झाली पाहिजे, इंटरेस्ट वाढला पाहिजे आमचा. अरे चॅनल लाईक करा. बरीच मेहनत करतोय. पुढे जावं लागेल, अन्यथा आपल्याला पुढे जाऊ देणार. अरे वा, हा ब्रिज सुरू झाला बहुतेक.
हा ब्रिज आता बनवला, हा पूर्वी नव्हता. एक नंबर काम झालं, एक नंबर. हा ब्रिजने आपल्याला जायचं आहे. हा खालचा जो जो रस्ता आहे हा तो मुंबई पुणे रोड आहे. त्या रस्त्याने येऊन आपल्याला यू टर्न मारावे लागेल. जर तुम्ही फोर व्हीलरनी येत असाल तर ह्या ब्रिजवर येण्यासाठी खालून यू टर्न मारून यावं लागेल, तर तुम्हाला हा शॉर्टकट मिळेल पावना डॅमचा. आता जाताना तर आपली जरा उशीर झाला, घाई गडबड आहे. मस्त ब्रिज बनवलाय हा, आता नुकताच ब्रिज बनवलाय हा. पूर्वी तो ब्रिज होता, तो आता दिसत नाही आहे. हा नुकताच ब्रिज, हा पहिल्यांदाच आपण या ब्रिज वरून चाललो. 3 महिन्यापूर्वी मी आलेलो, त्यावेळी तर नव्हता हा ब्रिज, त्यावेळी काम सुरूच होतं. हा हा शॉर्टकट. आता हा रस्ता जातो तो सरळ पावना डॅम. आणि तिथून येताना या रस्त्याने सरळ जायचं मुंबईसाठी. त्या ब्रिजवर न जायचं, ज्या ब्रिजवरून आपण आलो त्या ब्रिजवर न जाता सरळ गेलो तर आपल्याला मुंबई पुणा रोड भेटणार, एक्सप्रेस. पाऊस सुरू झाला आहे. But you think you're doing it wrong. मुसळधार पाऊस आला या ठिकाणी. सामान आपलं दिसतं. बरं झालं आपण प्लास्टिकची पिशवी घेऊन आलो. मस्तपैकी समोसा, वडापाव, भाजी खाऊया. Made it. Body's on time, body's on time. Made it. आपला आता नाश्ता झालेला आहे. जेवण तर आपल्याला मिळालं नाही, परंतु नाश्ता तरी झाला, ठीक आहे. ज्या ठिकाणी आपण नाश्ता केला त्या काकांचे बंधू यांनी देखील तिथे निळकंठेश्वरामध्ये व्यसनमुक्ती केली आणि त्यांनी आपल्याला मोबाईल देखील चार्जिंग करायला दिला. मोबाईल 70% चार्ज झाला आपला. आणि एवढं जागे अर्धा तास थांबा करायला लागला. वातावरणात एकदम गारवा आहे, पाऊस पडतोय. वाजायला लागलो. डोंगर रात्री चढावा लागणार. या रस्त्यानेच आपल्याला आता जाताना जायचं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला ड्रोननी चित्रीकरण करायचं आहे.